नमस्कार मित्रांनो, मी आज सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे. आज मला बोलायचं आहे. आज मला अंतःकरणातनं बोलायचं आहे. ओबीसी बांधवांनो, गेल्या 8-10 दिवसापासून मी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय. अरे मनोज झरंगे, तू जादा शहाणा असल्यासारखा कोणालाही वाईट बोलतो. आम्हालाही देवाने तोंड दिलेले आहेत. मनोज झरंगे, तुला या प्रल्हाद कीर्तन्याचं ओपन चॅलेंज आहे. तू आमच्या वाट जाऊ नको, आणि तू आता वाट गेलेला आहेस. 4 बोगस कुणबी प्रमाणपत्र हे ओबीसीचे चोरून घेतलेले, ते एक मोठ्या पदावर गेले, उघडे पडले, म्हणून तुझा गळ तीळपापड झाला. अरे मान्या, तू काहीच नाहीस. तुझा विषय किरकोळ आहे. तुला वारंवार 17 बारे आम्ही सांगतोय, तू आमच्या नादी लागू नको. तू या देशाचा राष्ट्रपती किंवा या देशाचा पंतप्रधान किंवा या देशाचा मुख्यमंत्री नाहीस मान्या. तुझी अवकात किती आहे ही प्रल्हाद कीर्तनेला 100% माहीत आहे. आम्हालाही शिव्या देता येतात. आम्हालाही आया बहिणीवर शिव्या देता येतात. आम्हालाही घरात घुसता येतं. आम्हाला हर गोष्ट येते. आम्ही सोपे नाही आहेत. आणि आता लागली, 100% लागली. ओबीसीच्या सर्व नोकरदारांना या प्रल्हाद कीर्तनेची एक नम्र आणि तळतळीची विनंती आहे. तुम्ही काम करत असताना पारदर्शकपणा हा दाखवला पाहिजे. या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतःला हुशार आणि तज्ज्ञ असं म्हणतात. त्यामुळे तुम्हीही काम अतिशय तीक्ष्ण पद्धतीनं लक्ष द्या. सर्व ओबीसीतल्या नोकरदारांना माझी प्रल्हाद कीर्तनेची विनंती आहे. एक सुईच्या टोका इतकीही चूक होऊ देऊ नका. बारीक लक्ष द्या, आणि जे खोटं आहे ते ताबडतोब बाहेर काढा. या मण्याला बुण्याला भ्यायची काही गरज नाही. शू कुठला डॉन नाही आहे. डॉन आम्ही आहेत. वनातले वनचारी आहोत आम्ही. देश स्वातंत्र्य करत असताना आमचा त्याच्यात सिंहाचा वाटा आहे. हे झाला का त्यो झाला का त्यो. आता म्हणे बावनकुळे, तुझी लायकी आहे का रे त्या बावनकुळे साहेबांवर बोलण्याची? तुझी काय अवकात आहे? भिकार चोट, चिल्लर चोऱ्या, चौकात बसून सोरट लावणारा तू. आणि तू आज बावनकुळे साहेबांसारखे, भुजबळ साहेबांसारख्या माणसावर, तू धनंजय मुंडे साहेबांसारख्या माणसावर तू बोलतो. तुझी लायकी आहे का ही? आजपर्यंत आम्ही चांगल्या मार्गानं, आजपर्यंत आम्ही कोणालाही समजून सांगतो, जो आडला
त्याला मदत करणं हे आमचं काम आहे. आणि जो नडला त्याला फोडून काढण्याची ही ताकद आमच्यात आहे. त्यामुळं बाबड्या, तुला शेवटची या प्रल्हाद कीर्तनाची वॉर्निंग आहे, तू आमच्या नादी प्लीज लागू नको. सॉरी. आणि थांबतो.